विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. रेशो प्रपोर्शनच्या तिसऱ्या भागामध्ये मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. यामध्ये एकूण 6 प्रश्नावरती चर्चा आपल्याला करायची आहे. पहिला प्रश्न आहे बघा, राईट द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द फॉलोइंग रेशो. रेशो आपल्याला कसा दिला आहे 1/4:4/5:1/2. आता पहिल्यांदा काय करा, 1/4चा डिनॉमिनेटर 4 आहे, 4/5चा डिनॉमिनेटर 5 आहे आणि 1/2चा डिनॉमिनेटर 2 आहे. त्या 4, 5 आणि 2चा LCM काढा. LCM ऑफ 4, 5 अँड 2. बघा 2ने डिवाइड केलं तर 2 2चा 4, 5 जसं तसं खाली 2 1चा 2. पुन्हा 2ने डिवाइड करा, 2 1चा 2, 5 जसं तसं खाली आणि 5 1चा 5. यांचं जर मल्टिप्लिकेशन आपण केलं 2 2चा 4 आणि 4 5चा 20. आम्हाला LCM मिळाला 20. आता काय करायचं आहे, या प्रत्येक टर्मला, पहिली टर्म आहे 1/4, त्याला 20ने मल्टिप्लाय करा. दुसरी टर्म आहे 4/5, त्याला सुद्धा 20ने मल्टिप्लाय करा. आणि 1/2 त्याला सुद्धा कशानं मल्टिप्लाय करा, 20ने. याचा फायदा असा होतो की हा जो काही फ्रॅक्शनमध्ये आहे टर्म, तर ती फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर निघून जाईल. 4 1चा 4, 4 5चा 20, 5 1चा 5, 5 4चा 20 आणि 4 4चा 16, 2 1चा 2 आणि 2 10चा 20. म्हणजे आम्हाला काय मिळालं, 5 4 4चा 16:10. आणि म्हणून सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये हा जो काही रेशो होता 1/4:4/5:1/2, तो सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कसा झाला, 5:16:10. लक्षात ठेवायची गोष्ट हीच आहे की ज्यावेळेला फ्रॅक्शनमध्ये टर्म येतात त्यावेळेला तुम्हाला डिनॉमिनेटरचा LCM काढून प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करावं लागेल. दुसरं एक्झाम्पल आहे बघा या ठिकाणी, एक्सप्रेस द फॉलोइंग रेशो इन द सिम्पलेस्ट फॉर्म. काय दिलं आहे, 2/5:5/6:3/4. डिनॉमिनेटर काय आहेत, 5, 6 अँड 4. त्यांचा LCM काढा. 5ने डिवाइड करा, 5 1चा 5, 6 आणि 4 जसं तसं आलं. 2ने डिवाइड केल्यानंतर 2 3चा 6 आणि 2 2चा 4, 3 1चा 3, 2 1चा 2, 5 2चा 10, 3 2चा 6 आणि 10 6चा 60. म्हणजे LCM आम्हाला 60 आलं. आता हे 60ने काय करायचं आहे आम्हाला, मल्टिप्लाय 2/5/60, 2/5 मल्टिप्लाइड बाय 60 इज टू 5/6 मल्टिप्लाइड बाय 60 इज टू 3/4 मल्टिप्लाइड बाय 60. प्रत्येक टर्मला आलेल्या LCMनं आपण मल्टिप्लाय करतो आहे. सिम्पलेस्ट करून घ्या. 5 1चा 5, 5 12चा आणि 12 2चा 24, 6 1चा 6, 6 10चा 60 आणि 10 5चा 50, 4 1चा 4, 4 4 1चा 4, 2 4 5चा म्हणजे 15 4चा 60 आणि 15 3चा 45. म्हणजे आम्हाला सिम्पलेस्ट फॉर्म काय मिळाला, 24:50:45. बघा दुसरे एक्झाम्पल आपण सोडवलं आहे. या ठिकाणी काय केलं आहे आपण, जो काही फ्रॅक्शनमध्ये टर्म दिले आहेत त्याला सिम्पलेस्ट करण्यासाठी त्यांचा जो काही डिनॉमिनेटर आहे त्या तिन्ही डिनॉमिनेटरचा LCM आपण काढला आहे आणि त्या LCMनं त्याला मल्टिप्लाय केलं आहे. ओके, म्हणजे 2/5, 5/6 आणि 3/4 यांचा जो काही रेशिओ आहे तो 24:50:45. ह्या दोन्ही टर्म सारख्या आहेत. ठीक आहे. तिसरं एक्झाम्पल आहे बघा. एक्झाम्पल काय आहे, राईट 3/8:1/4:4/5. या ठिकाणी डिनॉमिनेटर आहे 8, 4 आणि 5. त्याचा LCM काढा. 8 4 5 लिहून घेतला आहे. 2ने डिवाइड करा, 2 4चा 8, 2 2चा 4 आणि 5 जसंच तसं खाली. पुन्हा 4 2 5ला 2ने डिवाइड करा, 2 2चा 4, 2 1चा 2 आणि 5, 2 1चा 2, 5 खाली आलं, 5 1चा 5. मल्टिप्लाय करून घ्या, 2 2चा 4, 5 2चा 10 आणि 10 4चा 40. या ठिकाणी आम्ही ते 40 घेतलं आहे. म्हणजे 8 4 आणि 5चा LCM आला 40. आता ह्या 40ने आपल्याला काय करायचं आहे, ह्या जे काही तिन्ही टर्म्स आहेत 3/8ला 40ने मल्टिप्लाय करून घ्या, 1/4ला देखील 40ने आणि 4/5ला देखील 40ने मल्टिप्लाय करून सिम्पलेस्ट करा. 8 1चा 8, 8 5चा आणि 5 3चा 15, 4 1चा 4, 4 10चा 40, 10 या ठिकाणी आलं 1चा 10 आणि 5 1चा 5, 5 8चा 40 आणि 4चा 32. म्हणजे सिम्पलेस्ट मला 15:10:32. म्हणजे 3/8:1/4 4/5 हे बरोबर आहे, 15:10:32 बरोबर आहे. लक्षात आलं. यानंतर
द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द रेशो फॉर्म 3 4/5 is to 4 into 1/6. प्रॉपर घ्या 5 3 चा 15 आणि 15 प्लस 4 19 ते 19 दुसरी टर्म 4 चा 24 24 प्लस 1 25 दुसरी टर्म आम्हाला मिळाली 20/6. आता पुढे आपल्याला करावं लागेल कॉमन 5 6 5 1 चा 5 6 तसं खाली 2 3 चा 6 आणि 3 1 चा 3 मल्टिप्लाय करून घ्या 5 2 10 आणि 10 3 चा 30. त्यावेळेला कॉमन फॅक्टर असतो त्यावेळेला त्या दोघांचा प्रोडक्ट हाच त्याचा LCM असतो म्हणजे 5 6 चा 30 तोच LCM आला. 9 याला मल्टिप्लाय करा 5 1 चा 5 5 6 चा 30 19 6 चा 114 6 9 चा 54 4 5 कॅरी 6 1 चा 6 and 5 11 6 न सिम्प्लेस्ट करा 6 5 चा आणि 25 5 चा 125 म्हणजे आम्हाला सिम्प्लेस्ट फॉर्म काय मिळाला 114 is to 125. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की रेशोमध्ये जर टर्म ह्या फ्रॅक्शन फॉर्ममध्ये असतील आणि त्याला सिम्प्लेस्ट करायला सांगितलं असेल तर त्यावेळेला तुम्हाला काय करावं लागेल त्यांचा जो काही डिनॉमिनेटर आहे त्या डिनॉमिनेटरचा LCM काढा आणि त्या LCMनं त्या रेशोमधल्या प्रत्येक टर्मला त्या फ्रॅक्शनला मल्टिप्लाय करा. याचा फायदा काय होईल तर डिनॉमिनेटर निघून जातील आणि अगदी सिम्प्लेस्ट फॉर्ममध्ये साध्या नंबरमध्ये तो रेशो आम्हाला मिळेल. या ठिकाणी 4 एक्झाम्पल आम्ही पूर्ण केले आहेत. 5वं एक्झाम्पल आहे द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द रेशो 2 इंटिजर 1/3 is to 3 इंटिजर 1/4 is to 2 इंटिजर 3/5. इम्प्रॉपर करून घ्या 7/3 13/4 आणि 13/5 असं मिळालं. LCM कशाचा काढावा लागेल 3 4 आणि 5चा. बघा LCM जर काढला 3 1 चा 3 4 5 तसंच मिळालं 5 1 चा 5 आणि 2 2 चा 4 2 1 चा 2 5 3 चा 15 2 2 चा 4 आणि 15 4 चा 60. LCM आम्हाला मिळालं 60 आणि या 60 आता काय करा प्रत्येकाला मल्टिप्लाय करा 3 1 चा 20 7 2 चा 14 म्हणजे 140 आलं 4 याला सिम्प्लेस्ट 3 आणि 13 आणि 15 चा मल्टिप्लाय केला 15 3 चा 40 4 कॅली 15 प्लस